श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 439चा उर्वरित भाग. थोड्या वेळाने केई भट घरी परत आले. आईने सांगितले, बारे बोडके बोडके असे आले होते. त्यांनी मला विचारले, खेई भट कोठे आहेत? मी म्हणाली, बाहेर गेला आहे. तसेच घरात शिरले. मी म्हणाली, हे काय बा, घरात का शिरता? ते म्हणाले, तुमच्यावर सर्वज्ञ रुसले, ते सर्व तयारी केलेली घेऊन गेले. तेव्हा ढकलयाच्या लक्षात आले, भक्तजनच असतील आणि ते निश्चित सर्वज्ञांनीच करायला लावले. त्यांनी आईला विचारले, ते कोणीकडे गेले? ते पैठणच्या रस्त्याने गेले. मग मागाहून तेही निघाले. भक्तजन नजरेला दिसतील असे पाहत तेही यायला निघाले. तेव्हा सर्वज्ञ बाबुडाच्या झाडाखाली बसले होते. भक्तजन गाठोड्या घेऊन आले. गाठोड्या ठेवल्या, दंडोते घातले, श्रीचरणा लागले. तेव्हा ढकलेही मागाहून आले, दंडोते घातले, श्रीचरणा लागले. मग सेवक होऊन सर्वज्ञांजवळ बसले. सर्वज्ञांनी विचारले, हे काय हो ढकलयात? हल्ली तुम्ही येथे येताना दिसत नाही, ते का? जी सर्वज्ञ कोणत्या ठिकाणी राज्य करत आहेत असे मला माहीत नव्हते. सर्वज्ञ म्हणाले, हे काय, कसे माहीत नव्हते? आम्ही येथेच पैठणला आहोत, तरी असे कसे माहीत नाही? ते गप्पच राहिले. सर्वज्ञांनी विचारले, तुम्ही साप्त लग्न करणार आहे म्हणे, ते गप्पच. यावर सर्वज्ञ म्हणाले, अरे भल्या माणसा, धर्म आठवत नाही तर सोयऱ्या धैर्यावर जेवढी ममता करतात तेवढी तरी ममता परमेश्वरावर धरून असावे, परंतु लग्न करून संसार बंधनात पडू नये. मग भक्तजनांना उद्देशून सर्वज्ञ म्हणाले, अरे हा धर्मापासून गेला तर धर्मापासून गेला म्हणजे मेलाच समजा. मग मेल्याचे जसे श्राद्ध वगैरे करतात तसेच याचे का करू नये? जी काय करू? सर्वज्ञ म्हणाले, याचे उत्तर कार्य करा. हो जी, म्हणून सर्व तयारी करू लागले. मग सर्वज्ञ खेई भटाला म्हणाले, आता या तुमच्याशी ताडजोड करू. मग आणलेल्या सर्व पदार्थाची हिस्से वाटणी केली. अर्धे त्यांना दिले व अर्ध्याचा स्वयंपाक केला. सर्वज्ञांना पूजावसर केला. सर्वज्ञांसाठी जेवणाचे ताट केले. भक्तजनांसाठी पत्रारवाडी केल्या. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.